तर एकनाथ शिंदे भाजपच्या या नेत्यांनाही फोडतील, संजय राऊत यांचं नाव घेऊन थेट दावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून गद्दार खासदारांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरेतून फुटून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ते फिरणार आहेत. येथील कार्यकर्ते, पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. मात्र आता ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा असून ठाकरेंच्या काही आमदारांनी शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते. ते आमदार फोडणार असल्याच्या चर्चेवर राऊतांनी चोख उत्तर दिले. कदाचित त्यांना आता पुढे काहीच काम राहणार नाही, सगळेच फोडणार आहे. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीस यांनाही फोडतील, असा टोला राऊत यांनी हाणलाय. माध्यमांशी संवाद साधताना राऊत विविध विषयांवर बोलले. ते कोणालाही फोडू शकतात, देवेंद्रजींनाही फोडतील, मग उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळे यांना फोडणार आहे, मला बावनकुळे आताच भेटून गेलेत, असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, की मग ते काहीही बोलू शकतात. देवेंद्रजींनी फोडलेलं आहे, मग ते सांगतील मी आता अमित शहांना फोडलंय. अमित शहांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरपासून सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीस यांना सावध राहिलं पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, आम्ही टायगर आहोतच, आम्ही टायगर, मग ते कोण होते स्वतः हे पाहावं लागेल, असा टोला राऊतांनी हाणला. महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडत नाही, तेच आणि तेच. तो आता आपण सगळ्यांनीच त्याच प्रकरणातून बाहेर पडलं पाहिजे आणि इतर विषयाकडे वळलं पाहिजे. आजपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 5 गद्दार खासदारांच्या मतदारसंघाला भेटी देणार आहेत. ईशान्य मुंबईत ते येऊन गेले, पुन्हा एकदा येणार आहेत. पण आज ते नागपूरला उतरतील, तिथून यवतमाळला आम्ही रात्री जाऊ. यवतमाळनंतर मग आम्ही हिंगोली, परभणी, धाराशिव आणि मग शिर्डी 29 तारखेला अशा कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे आहेत. ही अत्यंत म्हणजे ज्याला तुम्ही म्हणाल की 3 दिवसामध्ये आम्ही हे 5 मतदारसंघ करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हा जागेवरच आहे. 5-6 लोक जर कोणी गेले असतील तर त्यांच्या पुरतं. आता या भागात तुम्ही आहात, एकही शिवसैनिक गेला नाही. मला दाखवावं की एक शिवसैनिक गेला. यवतमाळ एकही शिवसैनिक गेला नाही. परभणी शिवसैनिक गेला नाही. हिंगोली एकही शिवसैनिक गेला नाही, पदाधिकारी गेला नाही. शिर्डी एकही शिवसैनिक गेला नाही. तर अशा निष्ठावंत शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही परत मुंबईत येऊ आणि पुढला दौरा. उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतोय आणि त्यामध्ये बातमी येते की पुन्हा 3.0 टायगर ऑपरेशन टायगर राबवलं जाणार. काही 4 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले आणि ते म्हणतात की काय एकूण 12 आमदार आहेत तयार जे अलीकडच्या काळात शिंदेंना भेटले. 4 आमदार भेटले, पण ते आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते. काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, त्याचा रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रजीला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहांनाही फोडलं आहे. अमित शहांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहायला पाहिजे.
आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर आहोत, मग ते कोण होते स्वतः ते पाहावं लागेल आधी. नाही रावसाहेब असं आहे की ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.